एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी, चिंचाळे, बारागाव, नांदूर, घोरपडवाडी, गडदे आखाडा, कुरणवाडी आणि सोंडेचीवाडी या भागातील शेतकऱ्यांनी अलीकडे वाढलेल्या मोटार व केबल चोरीच्या घटनांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। या चोरीच्या प्रकरणांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार नामदेव पाटील व राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे केली। मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता वरील सर्व गावातील शेतकरी एकत्र येऊन तहसील कार्यालयात व पोलीस ठाण्यात या संदर्भात निवेदन सादर केलं। निवेदनात नमूद करण्यात आले की शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री काही चोर मोटार व केबल चोरी करत असताना वॉचमन अनिल पवार यांनी त्यांना रंग्यात पकडलं। त्यांनी विचार न करता चोरट्यांनी त्यांना कोराडीचा धाक दाखवून घटनास्थळावरून पळ काढला। या घटनेनंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चोरीला जाणाऱ्या मोटारी या उच्च हॉर्स पॉवरच्या असून त्यांच्या सोबतच्या केबलची किंमतही मोठी असते। सतत होत असलेल्या या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त व आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाले। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने या चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची आणि चोरीस गेलेल्या केबल्स व उपकरणे शेतकऱ्यांच्या ताब्यात परत देण्याची मागणी केली। या निवेदनावर शिवाजी सागर, अशोक घाडगे, हरिभाऊ हापसे, भोजराज गाडे, म्हाळू हापसे, संजय झावरे, राजेंद्र गाडे, कैलास गाडे, बन्सी सागर, देवराम सागर, प्रमोद घाडगे, अशोक सागर, गणेश गाडे, विजय गाडे, राजेंद्र गाडे, ज्ञानेश्वर वाणी, सुनील लबडे, गोरक्षनाथ मस्के, कारभारी डवले, देवदत्त मुसमाडे, अब्बास सय्यद, साहेबराव गाडे, सुरेश गाडे, गोपीनाथ गाडे आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षर आहे। शिवाजी जनार्दन सागर, मुक्काम पोस्ट मल्हारवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। मी एक सांगू इच्छितो की आमच्या परिसरामध्ये पाण्याचा अति शॉर्टेज असल्यामुळे आमच्या सावर शेतकऱ्यांनी मला बॅकवॉटर मधून पाईपलाईन केलेली आहे। पण परिस्थिती ज्यावेळेस जाणवायला लागली की हे लोकांनी केबली मोठी हे चोरांचा पूर्ण सुळसुळाट झालेला आहे। आम्ही सर्व शेतकरी या गोष्टीला कंटाळलेलो आहे। तरी आम्ही पोलीस निरीक्षक ठेंगे साहेबांना निवेदन दिलं। त्यांनी आमच्या निवेदनाचा स्वीकार केला। त्यांच्या सर्व गोष्टीत कार्यपद्धती सारी योग्य वाटली, पण या केबल चोराचा त्यांच्या आतापर्यंत बंदोबस्त झाला नाही। आमची एक सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना एक कळकळीची विनंती, ते स्वतः शेतकरीच आहे, पण शेतकऱ्याच्या याच्या अतिवृष्टीमुळे या कांद्याला भाव नसल्यामुळे किती अडचणीत आलेले शेतकरी, एक एक केबलीची किंमत आमची 50-50, 60-60 हजार रुपये। कारण आमच्या मोठी या 7.5-10 हॉर्सपॉवरच्या नाही, आमच्या मोठी 15 हॉर्सपॉवर पासून तर 20 हॉर्सपॉवर पर्यंत आहे। आम्हाला ते शक्य होत नाही। आता आमच्या मोठी केबली अभावी आणि स्टार्टर अभावी बंद पडलेला आहे। आमची साहेबांना कळकळीची विनंती, तुमच्या कारकिर्दीमध्ये राहुरी तालुक्यात सर्व मोटर चोरांचा, मोटरसायकली चोरांचा, सर्व चोरांचा, जे अत्याचारित पीडित महिलांना योग्य न्याय तुम्ही दिलेला आहे। पण या शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही न्याय जर दिला तर शेतकरी तुम्हाला या राहुरी तालुक्यातले शेतकरी उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही। आमची शेवटच्या क्षणी कळकळीची विनंती, आम्ही ग्रासलेले शेतकरी, आता आम्हाला तुमच्या न्याय हक्काची मागणी करतो की शेतकरी आता इथून पुढे जर आमच्या केबल आणि मोटर चोरांचा बंदोबस्त झाला नाही तर आम्ही रस्ता रोको आणि मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, ही कळकळीची विनंती करतो। मी अशोक घाडगे, राहणार मल्हारवाडी। आमच्या धरणावरती ज्या मोटरी आहेत त्याच्या वारंवार केबल चोरी होतात, मोटरी चोरी होतात। त्याच्या अगोदरही बऱ्याच वेळा मी निवेदन दिलेलं आहे। तात्पुरता त्याच्यावर महिना 2 महिने थांबलं जातं आणि पुन्हाही तेच चोरीचा प्रकार चालू होतो। यावेळेस मोटर पकडताना व्यक्ती पकडलेले आहे आणि त्यांना त्याचे नाव पण दिलेले आहे। तरी माननीय पोलीस निरीक्षक ठेंगे साहेबांनी निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यावर ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिलेलं आहे। ते आम्ही सर्व शेतकरी त्या प्रतीक्षेत आहोत, न्याय मिळाला पाहिजे। YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।